नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी मार्केटमध्ये मिळतात असे मलाई पेढा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी मिल्क पावडर घेतली आहे, साखर या मापाप्रमाणे घेतली आहे 1/4 कप, दूध पण मी हे या मापाप्रमाणेच घेतलं आहे 1/4 कप, 2 चमचे तूप। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण आता दूध घालून घेऊ, मग साखर, मग मिल्क पावडर, मग तूप घालून घेऊ। हे मिश्रण मिक्स करून घ्या। आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचं आहे। मिश्रणाच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजेत। आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, जाड। आपल्याला ह्याचा डो तयार करायचा आहे। आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण ह्याला आता 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ। आपण आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। आपण हे आता एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊ। ताटाला मी थोडं तूप लावलेलं आहे। आपण आता हे मिश्रण ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊ। असं हे ट्रान्सफर करून घ्यायचं। असा आपला डो तयार झालेला आहे। आपण तो थोडा मळून घेऊ, मग त्याची अशी आपल्याला चपातीसारखं लाटायचं आहे। असा हा परत मळून घ्यायचं पीठ। मग आपल्याला ह्याच्या चपातीसारखं करायचं आहे। आपण आता हा डो लाटून घेऊ। त्याची थिकनेस जाडी पाहिजे। पिठाची जाडी अशी पाहिजे। आपण आता त्याच्या वड्या पाडून घेऊ। आपण वड्या पाडून घेऊ। आपला मलाई पेढा तयार झालेला आहे घरच्या घरी। माझी ही मलाई पेढा रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर नक्की करा। धन्यवाद।